मित्रांनो, गोमंतक मंदिर संस्कृती ह्या सिरीजच्या ह्या भागामध्ये मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे ते तांबडी सुर्ला महादेव मंदिरामध्ये. तांबडी सुर्ला महादेव मंदिर किंवा कदंब महादेव मंदिर म्हणूनही या मंदिराला ओळखलं जातं. साधारणतः 1000 वर्ष जुनं आणि घनदाट जंगलामध्ये असलेलं हे एक मंदिर आहे. महादेवाचं मंदिर आहे आणि पोर्तुगीज लोकांपासून याची सुरक्षा फक्त ते घनदाट जंगलामध्ये असल्यामुळे या मंदिराची सुरक्षा झालेली होती. अतिशय सुंदर मंदिर आहे. हेमाडपंथी किंवा आपण ज्याला भूमिशैली म्हणतो त्या भूमिशैलीतलं हे मंदिर आहे. तर चला आपण मंदिराचं दर्शन घेऊ, महादेवांचं दर्शन घेऊ आणि ह्या मंदिराचा इतिहास सुद्धा समजावून घेऊ. मित्रांनो, हा असा निसर्ग आहे तांबडी सुर्ला महादेव मंदिरासाठी. इथे येणाऱ्या भाविकांसाठी चहा पाण्याची सोय होते. आज शनिवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे. हे घनदाट जंगल आणि हा असा एंट्रन्स आहे महादेव मंदिराकडे जाण्यासाठी. तांबडी सुर्ला महादेव मंदिर असं या मंदिराला म्हटलं जातं. तसंच कदंब महादेव मंदिर सुद्धा या मंदिराला म्हटलं जातं. मंदिराला एंट्री करतानाच हा छान असा ओढा आहे. मागे दिसतंय ते आपल्याला महादेव मंदिर आणि ह्या पुलाच्या दुसऱ्या साईडचा हा परिसर अतिशय सुंदर आहे. ही अशी पायवाट केलेली आहे मंदिराकडे जाण्यासाठी. गर्द वनराई आणि ही पायवाट खरोखर सुंदर दिसतंय, अतिशय सुंदर दिसतंय. मंदिराची माहिती सांगणारा बोर्ड. साधारणतः 1000 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे आणि हा मंदिराचा फर्स्ट लुक. हेमाडपंथी बांधणीचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराची विशेषता म्हणजे ह्या मंदिरासाठी वापरला गेलेला हा जो दगड आहे, हा दगड मात्र गोवा किंवा कोकण परिसरात कुठेही मिळत नाही. तो बहुतेक सातारा, सांगली किंवा नाशिक भागातून इथून आणला असावा. गोमंतकातील कदंब राजवंशाच्या काळामध्ये ह्या मंदिराची निर्मिती झाली. साधारणतः 12व्या शतकामध्ये हे मंदिर बांधून पूर्ण झालं.
हेमाडपंथी किंवा नागर शैली असं आपण जे म्हणतो त्या शैलीमध्ये या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली होती. जरा अगदीच मंदिराच्या समोर मंदिराला लागून आहे आणि हे मंदिर इथे कोकणामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे इथला जो मुखमंडप आहे त्याचा वरचं छत सुद्धा आपल्याला उतरतं केलेलं दिसतं आहे. मुखमंडप आणि आपल्याला आपण प्रदक्षिणा मारतो आहे आणि इथे आपल्याला मंदिरातलं बाह्य भिंतींवर केलेलं नक्षीकाम आपल्याला बघायला मिळतं आहे. कळस आहे. भूमी शैलीमध्ये किंवा हेमाडपंथी मंदिरांचा जो कळस असतो तो कळस ज्या पद्धतीचा असतो त्याच पद्धतीने हा कळस आहे. शिखर असंही आपण त्याला म्हणतो. उपशिखरांवर केलेलं हे नक्षीकाम आणि तिथे आपल्याला एक मूर्ती बघायला मिळते. बहुतेक ही विष्णूची ब्रह्माची मूर्ती असावी, कारण मूर्तीला 3 शीर आपल्याला दिसत आहेत. त्याच्यावरती पण आणखीन एक मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची ही कलाकुसर आहे. इंटरलॉक पद्धतीने दगडावर दगड रचून या मंदिराची निर्मिती केली गेलेली आहे. ही आहे मंदिराची एक साइड आणि त्याच पद्धतीने मंदिराचा मागचा भाग पण आहे. अतिशय सुंदर असे नक्षीकाम आहे शिखरावर आणि अतिशय सुंदर असं मंदिर आहे. इथे काही भाविक मान्यता म्हणून नाणं चिटकून बघता आहे. आत्ता चिकटलं होतं पण आता चिटकत नाहीये. हा सुंदर कळस आणि सुंदर नक्षीकाम आहे. ते नाणं चिकटलेलं आपल्याला दिसतं आहे. आता मनोभावना मनोकामना पुरी व्हावी म्हणून असं इथे नाणं चिटकवलं जातं आणि नाणं चिकटलं तर तो एक कौल समजला जातो की आपल्या मनातली इच्छा निश्चितच पूर्ण होणार आहे. मंदिराची दुसरी बाजू आणि कळसावरचं नक्षीकाम खरोखरच थक्क करून सोडणारं आहे. जनरली आपल्याला नाशिक किंवा परिसरामध्ये जी हेमाडपंथी मंदिरं आहेत त्या हेमाडपंथी मंदिरांवर जी नक्षीकाम केलेली दिसते तितकी नक्षीकाम ह्या मंदिराला निश्चितच नाही, पण अतिशय सुंदर प्रकारचं हे नक्षीकाम आहे. सुंदर मंदिराच्या आतमध्ये आपण प्रवेश करत आहोत. बंद करतो. हो हो. गोव्यातील बहुतेक सगळ्याच मंदिरांमध्ये फोटोग्राफीसाठी परमिशन ही दिली जात नाही. त्यामुळे कॅमेरा ह्या मंदिरात इथून आणखीन आतमध्ये नेणं अशक्य आहे. पण इथूनच मी तुम्हाला मंदिराचं सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करतो. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. नंदी ज्याचं शीर मात्र आता गायब झालेलं दिसतं. बाजूला 2 नागांच्या मूर्ती आहेत. दरवाजाची जाळी ही खूपच सुंदर कोरीव काम केलेली आहे.
आणि मंदिराच्या छतावर हे कृष्णकमळ, हे कृष्णकमळ ह्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. अशी कृष्णकमळ साधारणतः हेमाडपंथी मंदिरांमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. नंदी ज्याचं शिर परकीय आक्रमणकांकडनं बहुतेक तोडलं गेलं असावं, महादेव आणि पार्वती माता. हा मंदिराचा परिसर आहे. आजूबाजूला घनदाट असं जंगल आणि सुंदर असा हा निसर्ग. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. मित्रांनो, तांबडी सुर्ला या महादेव मंदिरामध्ये येण्यासाठी आपल्याला पोंड्याहून बिचोलीहून रस्ता आहे. पोंड्यापासून साधारणतः 30 किलोमीटर 35 किलोमीटर आणि पंजिमपासून साधारणतः 60 ते 65 किलोमीटर इतकं ह्या मंदिराचं अंतर आहे, डिस्टन्स आहे. आणि ह्या मंदिरासाठी येण्यासाठी आपल्याला जो जंगल रिझर्व लागतो, भगवान महावीर जंगल रिझर्व म्हणून म्हटलं जातं. ह्या भगवान महावीर जंगल रिझर्वमध्ये हे मंदिर आहे आणि पूर्ण रिझर्वमधनं आपला प्रवास असतो. अतिशय सुंदर ग्रीनरी आणि खूप छान असा हा प्रवास आहे. गोव्यामध्ये आल्यानंतर नुसतेच बीचेस आणि नाईट लाईफ एन्जॉय करण्यापेक्षा मंदिरांची संस्कृती जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पुढच्या वेळेस गोव्यात आले तर या मंदिराला जरूर भेट द्या. हा मंदिराचा परिसर अतिशय सुंदर असं घनदाट जंगल इथे आहे आणि ह्या पूर्ण जंगलामध्ये हे मंदिर आहे. मित्रांनो, गोमंतक सिरीजच्या पुढच्या भागांमध्ये आपण गोव्यातल्या आणखीन काही मंदिरांची सफर करणार आहोत, मंदिरांचं दर्शन करणार आहोत, तिथली सुंदरता बघणार आहोत आणि गोव्यातल्या मंदिरांची वैशिष्ट्ये पण जाणून घेणार आहोत. तर माझ्याबरोबर राहा. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू.